आज ना ऋतूच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती, तर त्याची जिम्मेदारी माझी होती म्हणून मी मीटिंगला गेले. आणि घरी येऊन विचारच करत होते की आता घरी जाऊन नाश्ता बनवायचा आहे. घरी येऊन बघते तर माझ्या नवऱ्याने छान असे पोहे बनवून ठेवलेले होते आणि एवढी भूक लागलेली होती की बास. आणि त्यात नवऱ्याने माझे इतके छान आणि टेस्टी पोहे बनवून ठेवलेले होते की विचारायलाच नको. नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर लगेच आज ऋतूचं जे आहे ते प्लास्टर काढायला आम्हाला जायचं होतं, म्हणून ऋतूसाठी थोडासा चपाती भाजी बनवली. आणि लगेच मी जे पण काही गोष्टी लागतात म्हणजे पाण्याची बॉटल असेल, त्याचे जे एक्सरे काढले होते मागच्या आठवड्यात, म्हणजे ज्यावेळेस प्लास्टर करायच्या वेळेस ते पण घेऊन जायचे होते, सर्व आवरावर केली आणि लगेच आम्ही जायला निघालो. ऋतू आणि ऋतूचे पप्पा जे ते गाडीमध्ये खाली जाऊन बसलेले होते आणि मला यायला सांगितलं होतं लवकर, मग मी लगेच जायला निघाले. स्वामी समर्थ. आणि आज फायनली ऋतूच्या हाताचं प्लास्टर निघणार होतं. तर प्लास्टर काढल्यानंतर त्याला तर एवढं छान वाटत होतं की काही विचारायला नको, कारण 8 दिवस त्याचा हात पूर्णपणे म्हणजे थोडं का होईना तरी पेन होतच होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो होतो. म्हटलं चला आज ऋतू पण खुश होता म्हणून त्याला पिझ्झा फार आवडतो, मग पिझ्झा खाल्ला. आणि त्याच्यानंतर घरी येऊन संध्याकाळी म्हणजे सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर जे आहे ते थोडासा पिझ्झा वगैरेच खाल्लेला, पण भूक लागलेली आणि 2-3 दिवस झाले की धपाटे बनवायचे राहिलेत. म्हटलं चला आज संध्याकाळी जे आहे ते धपाटेच बनवून घेऊयात. आणि मग संध्याकाळी छान असं धपाटे बनवले, दही होतं आणि डाळ भाताचा कुकर लावला आणि छान जेवण करून घेतलं. आणि आज रात्री 12 वाजले होते, तर छान असं ब्रह्मकमळ उमरलेलं होतं, तर त्याची पूजा वगैरे केली. खूप छान त्याचा म्हणजे सुगंध जो आहे ना तो पूर्ण गॅलरीभर पसरलेला होता.